बातमी अंबरनाथमधली आहे। अंबरनाथमध्ये 200 संशयित बोगस मतदार ताब्यात आहेत। अंबरनाथ पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। बोगस मतदारांमध्ये महिलांचा देखील समावेश आहे। भिवंडीवरून आलेले नागरिक कोसगावच्या मतदान केंद्रात दाखल झाले आहेत। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी किरण तेलगोटे यांनी। महिला आणि पुरुष आहेत यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे। काय चौकशी या संदर्भामध्ये झालेली आहे, काय सांगसाल या संदर्भात? काल रात्री आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आम्ही कोसगावमध्ये या अनुषंगानं छापा कारवाई केलेली आहे। सुरुवातीला आम्हाला त्या ठिकाणी लाईट बंद असल्यामुळे आम्हाला माहिती मिळाली नव्हती, परंतु काही हालचाली आणि काही अजून माहिती मिळाल्यामुळे आम्ही सदर ठिकाणी महिला कर्मचारी, अधिकारी आणि आमचे सर्व पोलीस स्टाफ यांच्या मार्फतीनं तिथं कारवाई केलेली आहे। या अनुषंगानं अंबरनाथ पोलीस स्टेशन आणि FST पथक हे चौकशी करत आहे। चौकशांती ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या पद्धतीने कारवाई होईल। सर, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माध्यमातून देखील पैशांचा जो वापर आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये या शहरामध्ये केला जातो, अशा प्रकारचा होता। या संदर्भामध्ये आपण गुन्हा दाखल करून या प्रक्रियेवर केलेली आहे का? आमच्याकडे या अनुषंगाने कुठलीही तक्रार प्राप्त नाही। आपण पाहिलेले होते हे आहेत ACP काळे आणि यांनी जे 200 महिला आणि पुरुष आहेत ते जे यांना ताब्यात घेतलेलं आहे, या संदर्भामध्ये चौकशी जी आहे ती केली जात आहे, असल्या प्रकारची जी माहिती आहे ACP काळे यांनी दिलेली आहे। किरण तेलगोटे, लोकशाही मराठी, अंबरनाथ। महिला आणि पुरुष आहेत यांना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।